ब्रेकनंतर आपण बघणार आहोत मनसेचे नेते अमित ठाकरेंनी मुंबईतल्या समस्यांसंदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे। सर्व प्रश्नांवर राज ठाकरे हे एकच उत्तर असल्याचं अमित ठाकरेंनी म्हटलं आहे। त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी पलटवार केला। मी अनेक वर्ष बोलतोय, ह्याच्यासाठी एकच उत्तर आहे, ते म्हणजे राज ठाकरे। ते म्हणजे राज ठाकरे। एकच उत्तर राज ठाकरे असं म्हणत अमित ठाकरेंनी मुंबईकरांसमोर पुन्हा एकदा राज ठाकरेंचा पर्याय असल्याचं स्पष्ट केलं। मुंबईतल्या रस्त्यांवरती सध्या खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळतंय। या खड्ड्यांमधनं वाट काढताना वाहनधारकांची तारांबळ होतीये। केवळ मुंबईतच नाही तर राज्यभरातल्या रस्त्यांची दुर्दशा झालीय। गणेशोत्सवासाठी मुंबईतनं कोकणाकडे जाणाऱ्या गणेश भक्तांसमोर खराब रस्त्यांचं मोठं विघ्न निर्माण झालंय। परिणामी मुंबईतील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत अमित ठाकरेंना प्रश्न विचारला गेला। त्या प्रश्नावर अमित ठाकरेंनीही थेट उत्तर दिलं। मुंबईच्या रस्त्यांना पडलेले आहेत, पालकमंत्री सुद्धा आहेत। मी अनेक वर्ष बोलतोय, ह्याच्यासाठी एकच उत्तर आहे, ते म्हणजे राज ठाकरे। सरकार आले गेले किती वर्ष बघतोय आपण, पहिल्यांदा नाही साचलं पाणी। एकच उत्तर आहे, एकदा संधी द्या, नाशिकमध्ये दिली, तुम्हाला कळलं काय झालं। अमित ठाकरेंनी मनसेनं नाशिक महानगरपालिकेत केलेल्या विकास कामांची आठवण करून देत राज ठाकरे हेच एकमेव उत्तर असल्याचं म्हटलं। मुंबईसह राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात। त्यातच रस्त्यांच्या बिकट अवस्थेमुळे नागरिक संतप्त असताना या समस्या सोडवण्यासाठी अमित ठाकरेंनी राज ठाकरेंचा पर्याय सुचवला। पण अमित ठाकरेंनी सुचवलेला हा पर्याय सत्ताधाऱ्यांना काही रुचला नाही। बघा, बोलण्यावर तर काही टॅक्स नाही आहे आणि मतं मांडण्यावर कुठला GST नाही आहे। याच्यापेक्षा अजून काय बोलू मी? बघा, बोलण्यावर तर काही टॅक्स नाही आहे आणि मतं मांडण्यावर कुठला GST नाही आहे। याच्यापेक्षा अजून काय बोलू मी? सत्ताधाऱ्यांनी त्यांच्यासमोर कोणताही पर्याय टिकणार नाही असा टोला लगावलाय। मात्र असं असलं तरी रस्त्यावरती पडलेल्या खड्ड्यांचं सत्य सत्ताधारी नाकारू शकत नाहीयेत। त्यातच पालिका निवडणुकीत रस्त्यांचा हा मुद्दा महत्त्वाचा ठरू शकतो। महापालिकेच्या निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्रित लढतील हे आता हळूहळू स्पष्ट होऊ लागलंय। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर मतदार राज ठाकरेंकडे उत्तर म्हणून पाहतात की नाही आणि त्यांना संधी देतात की नाही हे आगामी काळात स्पष्ट होईल। संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।